हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थ्यांनो. सराव प्रश्नपत्रिका सोडवतोय. तर सायन्स 2 चा हा पेपर आहे 10th स्टँडर्डचा. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 यावरती प्रश्न आहे. तर प्रश्न बघा, योग्य पर्याय निवडा. त्याच्यामध्ये मला प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत. ते प्रत्येक प्रश्न नीट बघा, त्याप्रमाणे उत्तर लिहा. नावे लिहा. प्रश्न पहिला ब, एक टोकावर एक कुक्षी असलेला श्री केसराचा लांबट भाग, त्यालाच कुक्षीवृत्त म्हणतात. आणि प्रश्न पहिला क आहे, चुकीबरोबर ओळखा, चुकीची विधानं दुरुस्त करा. तर इथे अलैंगिक प्रजननामध्ये निर्माण झालेल्या नवजात पेशी जनक पेशीशी जनुकीयदृष्ट्या तंतोतंत सारखी असतात. आणि ड आहे, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि जोड्या जुळवायचं. आपण जोड्या जुळवायचं बघूया. तर इथे गट अ आणि गट ब आहे. दुसरा प्रश्न आहे, शास्त्रीय कारणे लिहा. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. प्रश्न दुसरा ब, खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची. एकूण 3 प्रश्न आहेत. आणि प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. यामध्ये बघा, ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. पुस्तकामधला ओघ तक्ता आहे. दुसरा प्रश्न आहे, कंसात योग्य पर्याय निवडून दिलेला परिच्छेद पूर्ण होतो. इथे आपल्याला परिच्छेद पूर्ण करायचा हा. आणि तिसरा प्रश्न आहे, फुलांचे विविध भाग दर्शवणारे नामनिर्देशित आकृती काढा आणि खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. तर प्रश्न चौथा आहे, परिच्छेदावर आधारित प्रश्न. तिथे परिच्छेद दिला त्यावर आधारित तिथे प्रश्न प्रत्येक 1 गुणांसाठी आहे. प्रश्न 5वा आहे, खालील प्रश्नांची उत्तरं लिहायचं. 1, 2, 3, 4 ही नावं ओळखायची. दुसरं आहे, प्रक्रिया ओळखायची, प्रक्रियेची व्याख्या द्यायची. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. या आकृतीवरून तुम्हाला या प्रश्नांची उत्तर द्यायची की वरील आकृती काय दर्शवते, मानवी शरीरातील कोणकोणत्या अवयवांचा सहभाग या प्रक्रियेत असतो, या प्रक्रियेत कोणकोणती संप्रेरके भाग घेतात. सो इथे आपली प्रश्नपत्रिका संपली आहे. सोडवण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.